नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. शरद पवार आणि त्या विकास लवांडे त्यांच्या पक्षाचा या लोकांनी 20 जणांची कीर्तनकारांची म्हणजे आतंकवादी कीर्तनकार असं त्यांच्या नजरेमध्ये त्यांची लिस्ट काढली आहे. जे कीर्तनकार हिंदू लोकांना भडकवतायत, हिंदू तरुणांना भडकवतायत म्हणून त्या 20 जणांची यादी काढली. त्या लवांडेवरती काहीतरी त्या संग्राम भंडारे यांनी शाई वगैरे फेकून त्याचा जाहीर निषेध केला. पण महत्वाच्या विषयाकडे येऊया. मला तो आठवला म्हणून तुम्हाला सांगावा असा वाटला. या विषयाला नजरअंदाज करून चालणार नाही बाबांनो, नाही चालणार. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. जसे लव जिहादच्या माध्यमातून हिंदूंना मुस्लिमांमध्ये कन्वर्ट केलं जातं, जसं हे हालेलुयावाले तांदूळ बिंदूळ देऊन हे आपल्या हिंदूंना किंवा गरीब आदिवासी लोकांना ख्रिश्चनांमध्ये कन्वर्ट करतात, तशाच प्रकारे वारकरी संप्रदायाला हिंदूंपासून तोडून पुरोगामाच्या पडद्या आडून सेक्युलर कसं बनवायचं याच्यासाठी शरद पवार विचारसरणी आणि त्यांची बाकी सगळी लोक जी पुरोगामी विचारसरणीची यांनी नवीन शोध लावून काढले ना, ती लोक काम करतायत आणि ते आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. यांच्यामध्ये जे आतापर्यंत जे झालेले संत महात्मे होते ते सेक्युलर होते आणि ते डाव्या विचारसरणीचे होते असं यांचं मत आहे. हे सतत आणि नेहमी सांगत असतात की संत तुकाराम महाराजांना ब्राह्मणांनी त्रास दिला, ज्ञानेश्वरांना ब्राह्मणांनी त्रास दिला, याला यांनी त्रास दिला, त्यांनी त्यांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या मध्ये अडथळा येणारे ब्राह्मणच होते. पण तेच लोक हे सांगत नाहीत की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काम करणारे हजारो लाखो ब्राह्मण देखील होते. मी तुम्हाला मागेही काय सांगितलं, प्रत्येक समाजामध्ये एखादी नासकी घाण असते, निश्चित असते. तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या भावकीमध्ये असेल, तुमच्या गावकीमध्ये असेल, तालुक्यात असो, जिल्ह्यात, प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणीतरी एखादा नासका कांदा असतोच, प्रत्येक समाजामध्ये असतो. याचा अर्थ असा होतो का की तो तुमचा समाजच अख्खा घाणेरडा आहे किंवा समाजच त्या पद्धतीचा आहे? आता तुमच्या एखाद्या गावामध्ये तुम्ही एक गाव म्हणून जेव्हा बसता तेव्हा एखादा घाणेरडा माणूस असेल तर तुम्ही असं म्हणता का की अरे हे अख्खं गावच तसे? असं म्हणून चालत नाही. तो एकटा व्यक्ती, त्याचा स्वभाव तसा, त्याचे गुणधर्म तसे. त्याच पद्धतीने आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या गोष्टी या त्या पद्धतीच्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा विरोध करणारे काही थोडेफार ब्राह्मण असतील, तर त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी गागाभट्ट्यांच्या हातून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. मग त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं नाही का म्हणजे अख्ख्या ब्राह्मणांवरतीच बंदी आणा? नाही, असं नाही झालं. पुढेही छत्रपतींच्या राज्यामध्ये कितीतरी ब्राह्मण लोकांनी स्वतःचं शौर्य, स्वतःची बुद्धिमत्ता दाखवून या स्वराज्याला स्वतःचं योगदान दिलं, हे विसरून चालणार नाही. ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंवरती शेण फेकण्याचं काम ज्या समाजानं केलं, जिथं ब्राह्मण प्रामुख्यानं जोडलं जातं, तिथं काय सगळेच ब्राह्मण ते होते का? नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही. मग ते जर सगळेच ब्राह्मण होते तर मग सावित्रीबाई फुले असोत, महात्मा ज्योतिराव फुले असोत, या सगळ्यांच्या ज्या काय पुढे शाळा आणि या सगळ्या सुरू झाल्या, याच्यामध्ये ब्राह्मणांची पोरं देखील शिकायला होती. मग जाती विष कालवलं नक्की कोणी? आणि एक गोष्ट तुम्हाला आठवते का हो, किंवा एक गोष्ट तुम्हाला वाटते का की प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणच साला कसा काय हो? प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणच कसा काय? एक साधं उदाहरण देऊ का तुम्हाला? अत्यंत जवळचं उदाहरण देतो जे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि त्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती आहेत. बापू विरू वाटेगावकर. बापूंचा लढा हा कशाच्या विरोधात होता? जरा व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी जरा पाहतो, इतिहास सगळा पहा. तिथं काय होतं, गावामधले हे जे काही मराठा होते, मराठा म्हणजे पाटील वगैरे स्वतःला म्हणवणारे, त्यांनी धनगर समाजाच्या स्त्रियांवरती त्यांच्या नजरा असायच्या आणि या सगळ्या गोष्टी असायच्या. म्हणजे धनगर समाजाच्याच स्त्रियांवरती नजरा होत्या असं पण नाही, तर काही मराठा समाजातल्या स्त्रियांवरती त्यांच्या घाणेरड्या नजरा असायच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांवरती. मग ती त्यांची जात पाहत नव्हती. आता या महत्वाच्या मुद्द्याकडे, तो पाटील कोण असेल, तो मराठा होता. पण तो मराठा असला म्हणून अख्खा गावातला अख्खा मराठा समाज तशा पद्धतीचा होता का? तर निश्चित नाही. तो पाटील होता, त्याला एक गुरमी होती स्वतःची की मी कोणीतरी आहे, मग मी कोणत्याही स्त्रीला उचलेन, कोणत्याही बाईला उचलेन, कोणावरही अन्य अत्याचार करेन आणि मी काही करेन, की त्याची स्वतःची स्वभाव वृत्ती झाली, स्वतःची घाणेरडी. या विरोधात बापूंनी स्वतःच्या मुलाला देखील गोळी मारली. का? तर तोही त्या मार्गाला जातोय म्हणून. मग आता तुम्ही सांगा, इथं कोणत्या जातीला आणि कोणत्या समाजाला आपण दोषी ठरवायचो? इथं ज्याच्या त्याच्या वासनेचा आणि ज्याच्या त्याच्या स्वभावाचा प्रश्न आहे. त्यावेळेलाही तसंच होतं. प्रत्येक गोष्ट ब्राह्मणांवरती शेकवायची, प्रत्येक गोष्ट मराठ्यावरच शेकवायची, प्रत्येक गोष्ट एखाद्या विशिष्ट जातीवरच शेकवायची, असं काहीही नाहीये. मग ह्या लवांडे आणि या सगळ्या लोकांना वारकरी संप्रदाय हिंदू कसा नाही असं त्यांना दाखवायचंय आणि त्यापासून कसा वारकरी संप्रदाय तोडला जाईल या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. कारण सध्या लोक जागी झाली आहेत. सध्या लोकांना समजतंय की नक्की आपण कोण आहोत, आपली मुळं काय आहेत, आपण नक्की कुठून आलोय. या सगळ्या गोष्टीच्या मुळापर्यंत लोक पोहोचू लागलेत. लोकांना सोशल मीडिया असेल, तुमच्या अनेक माहिती संग्रह असतील, इथून ज्ञान मिळतंय. पूर्वीच्या जुन्या लोकांना या सगळ्या गोष्टींविषयी माहिती नव्हती. शेती करणारे गावाखेड्याकडची आपली साधी लोक, ज्यांना फक्त म्हणजे अंगुठा छाप सगळी लोक असायची. फार क्वचित लोक गावातला एखादा शिक्षणासाठी, कामधंद्यासाठी कुठेतरी बाहेर असायचा, नाही तर 90% गाव हा गावात राहून सगळ्या गोष्टी करायचा. त्यामुळे
त्यामुळे पहिली लोक ही सहसा या भानगडीत पडत नव्हती. पण आताचा तरुण हा 99% सगळा तरुण हातामध्ये फोन आल्यामुळे हुशार झालाय, चाणाक्ष झालाय, त्याला सगळ्या गोष्टी माहिती झाल्यात. आणि इथं सगळ्यात महत्वाची खेळी येते की शरद पवारांचं मतदान त्यांना पडत नाही, म्हणून ही सगळ्या लोकांचा आता तळतळाट सुरू झालाय. लवांडे बघा काय म्हणतोय. प्रसिद्ध केली आणि हे लोक घुसखोर आहेत असा शब्द वापरतात. बरोबर. याचं कारण असं की वारकरी संप्रदाय हा सनातन वैदिक धर्मापासून बाजूला येऊन तयार झालेला संप्रदाय. सनातन वैदिक धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत वेगवेगळे आहे, अधिष्ठान ग्रंथ वेगवेगळे आहेत, आराधना पद्धती वेगवेगळे आहेत, तीर्थक्षेत्र वेगवेगळे आहेत. त्यामुळे हा फरक स्पष्ट असताना जर काही लोक, म्हणजे उदाहरणार्थ भास्करगिरी महाराजांचं नाव घेतो, जे मला 2 दिवस ट्रोल करतायत, त्यांचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, बजरंग दलाचे कार्यकर्ते, RSSचे कार्यकर्ते, बीजेपीचे कार्यकर्ते 2 दिवस झाले मला फोन करतायत आणि मला प्रचंड ट्रोल करतात. 2 दिवसामध्ये मला किमान 4000 फोन आले असतील, माझा नंबर व्हायरल करतायत आणि माझ्याबद्दल काहीतरी लोकांना सांगून मला दमबाजी चालली, शिवीगाळ चालली, दमदाटी चालली, शिवी मारण्याच्या धमकी आल्या, मला मेसेज आले. हा कोणता संस्कार वारकरी संप्रदायातला असा प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट, मी का म्हणलं यांना, तर 2022 मध्ये भास्करगिरी महाराजांनी त्यांच्या देवगड संस्थानामध्ये पंच संस्कार दीक्षा विधी सोहळा केला. तिथे होम हवन यज्ञ जो काही विधी असेल तो पुरोहितांना बोलवून सगळे पदवीधारी कपडे, तिथला एक बॅनर सुद्धा मी माझ्या सोशल मीडियात व्हायरल केलेला आहे. त्या बॅनरवर पाठीमागे स्पष्ट लिहिलेलं आहे सनातन वैदिक हिंदू धर्म प्रथेप्रमाणे. त्या बॅनरवर कुठेही विठ्ठल रुक्माईचा फोटो नाही, कुठेही ज्ञानोबा तुकोबांचा फोटो नाही. मग तुम्ही जर त्या गादीवर बसलेला असाल तर पुन्हा तुम्ही तुकारामांच्या गादीवर किंवा नारदाच्या गादीवर येऊन सुद्धा कीर्तन प्रवचन करणार. एकाच वेळेस तुम्ही 2 गादीवर का बसता, हा माझा प्रश्न आहे. साधा पंढरपूरचे काही लोक असे आहेत कीर्तनकार, मी त्यांची नाव आता घेणार नाही, घेऊन झालेली आहेत. त्यातले काही महाराज असे आहेत जे स्वतःला म्हणवतात ना आमचे इतक्या वर्षाची परंपरा आहे, ते जर कुठल्या गावात कीर्तनाला गेले ना तर कुणाच्या घरी जेवतात हे त्यांनी एकदा जाहीरपणे सांगावं. बहुजनांच्या घरी कुणाच्या जेवणाला तुम्ही भोजन ग्रहण करता का, तर नाही करत. घुसखोरी यासाठी म्हणतोय मी की सनातन वैदिक धर्म आणि वारकरी संप्रदाय, संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हे दोन्ही वेगवेगळे आहेत, दोन्हीच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. लवांडे म्हणतोय की सनातन धर्माचे ग्रंथ वेगळे, या धर्माचे ग्रंथ वेगळे, वारकरी संप्रदाय हा वेगळा. काय सांगतायत ही लोक, कसं काय भरकटवतायत ही लोक. या विरोधात रामकृष्ण वीर महाराजांनी जे उत्तर दिले ना, ते उत्तर आधी ऐका. पण याआधी मला अनेक तरुण मला मेसेज करून सांगतात की दादा आम्हाला शेअर मार्केट विषयक असं ऍप हवं जे सुरक्षित आहे, ज्याच्यामध्ये कोणती हिडन चार्जेस नाहीयेत आणि जे अत्यंत सोपं आहे, जिथं आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट करू शकतो. थांबा, त्या सगळ्या गोष्टींसाठी एक मी ऍप घेऊन आलोय, जे अत्यंत उत्कृष्ट असं एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ऍप आहे आणि त्याचं नाव आहे मार्केट उल्फ. हे एक अग्रगण्य सेबी नोंदणीकृत ऍप आहे, जिथं तुम्ही लाईफ टाइम साठी 99 रुपये फी भरून तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात करू शकता. आणि इथं कोणतेही वार्षिक मेंटेनन्स चार्जेस असोत किंवा तुमचे हिडन चार्जेस असोत, अशा कोणत्याही गोष्टी आकारल्या जात नाही. त्यामुळे हे अत्यंत सुलभ आणि सुरक्षित असा ऍप आहे. मी तुम्हाला दाखवतो हे ऍप नक्की कसं वापरलं जातं. मी इथे पिन टाकून लॉग इन केलं. इथे फॉलो ट्रेंड नावाचं फीचर आहे, यामध्ये तुम्हाला रिअल टाइम मध्ये सध्या सर्वाधिक चालणारे आणि प्रॉफिटेबल ट्रेड दिसतात. हे बघा, मी फक्त फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, इन्स्ट्रुमेंट चार्ट आणि ट्रेडची माहिती तपासली आणि ट्रेड प्लेस केला. बस, माझा ट्रेड सुरू झाला. इथे तुम्ही तुमचा ट्रेड जो आहे तो लाईव्ह मॉनिटर करू शकता. आणि एक गोष्ट याच्यामध्ये खास आहे ती म्हणजे अत्यंत कमी पैशामध्ये तुम्ही तुमचा ट्रेड सुरू करू शकता. या ऍप मध्ये स्टॉप लॉस फीचर देखील आहे आणि ते इनबिल्ट आहे, जे तुम्हाला नुकसानीपासून वाचवतं. त्याच्यामुळे तुम्हाला असं स्वतःचं डोकं लावायची काही गरज नाहीये. ते आपोआप तुमचा स्टॉप लॉस आणि या सगळ्या गोष्टी मॉनिटर करतं आणि तुम्हाला तुमच्या नुकसानापासून वाचवतं. हा माझा लाईव्ह ट्रेड सुरू आहे. मी फक्त स्टॉप ट्रेड ऑप्शनवर क्लिक केलं आणि काही सेकंदातच 1476 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला आणि तेही फक्त 3 टॅप मध्ये. मार्केट उल्फ ऍप तुम्हाला फ्री रेकमेंडेशन ही देतं आणि ज्या लोकांनी या रेकमेंडेशन पाळल्या त्यांनी 3 महिन्यामध्ये चांगल्या नफ्याची कमाई केली. पहिल्या महिन्यात 57,170, दुसऱ्या महिन्यात 70,468 आणि तिसऱ्या महिन्यामध्ये 59,796 इतका प्रॉफिट कमवला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या रेकमेंडेशन्सवर हे मार्केट उल्फ ऍप जे आहे ते कोणतंही कमिशन घेत नाही, त्यामुळे सगळा जो काही प्रॉफिट असेल तो तुमचा सर्व प्रॉफिट आहे. आणि हे ऍप भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय होत चाललंय, जे वापरणं अत्यंत इझी आहे आणि खूप सुरक्षित आहे. त्याच्यामुळे अनेक लोक याच्यावरती विश्वास ठेवतात. मग उशीर कशाला करताय? माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, कमेंट मध्ये देखील पिन केली आहे. जा लगेच आणि मार्केट उल्फ हे ऍप पहा, डाउनलोड करा आणि वापरा. जाता जाता सांगतो, मार्केट उल्फ ऍपचे 2 मिलियन प्लस डाउनलोड झालेले आहेत आणि हे iOS असो तुमचा अँड्रॉइड असो, इथं दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून उशीर करू नका, जा डाउनलोड करा आणि लवकरात लवकर तुमची ट्रेडिंग जर्नी सुरू करा आणि त्यातून प्रॉफिट कमवा. निश्चित हे सेफ आहे, सुरक्षित आहे आणि फार फार सोपं आहे. आता मी लवांड्यांच्या एका प्रश्नाचं उत्तर देतो की त्यांनी जे सांगितलं की सनातन धर्माचे ग्रंथ वेगळे आहेत, दैवत वेगळे आहेत. लक्षात घ्या, काय वेगळे तो आपल्या वैदिक हिंदू धर्मामध्ये जे काही प्रस्तांतरे सांगितलेली आहे त्याच्यामध्ये भगवद्गीता आहे, वेद उपनिषद आहेत, त्यानंतर ब्रह्मसूत्र आहे, ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचं विवेचन आहे,
तुकोबारांनी स्वतः सांगितलंय, चहुवेदाचे केलेचे विवरण तुकोबारांची गाथा आहे. एकनाथी भागवत, श्रीमद भागवत स्कंदाचं त्या ठिकाणी विवरण आहे. म्हणजे अधिष्ठान ग्रंथ जे आहेत ते सगळे हिंदू धर्माच्या अनुषंगाने आहेत. वारकरी संप्रदायाची उपासना करत असताना रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, त्याच पद्धतीनं महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती हे पंचपर्वकाळ आम्हाला एकनाथ महाराजांनी सांगितलेले आहेत. एकादशी, सोमवार ही व्रत कोणत्या धर्मानुसार आहे हे सगळं वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठित असल्याचं सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. दुसरी गोष्ट त्यांनी आणखी एक सांगितली भास्करगिरी महाराजांचं, की त्यांनी त्या ठिकाणी अभिषेक केला. हिंदू धर्मामध्ये एका गादीवरचा सत्पुरुष उत्तराधिकारी नेमत असताना त्याला जसं आपण यांच्या पक्षाचा एखादा प्रमुख एखादा कोण नेमायचा आहे तर त्याला जशी लिगल प्रोसेस आहे तशी धर्मशास्त्रामध्ये काही विधी सांगितलेले आहेत. तो विधी त्यांनी धर्मशास्त्रानुसार केलेला आहे. त्याच्यामध्ये अडचण काय आहे? वारकरी झाला म्हणजे त्यांनी धर्म सोडलाय काय? मी आता समजा 96 कोळी मराठा आहे, मी वारकरी आहे म्हणजे माझ्या मुलाच्या जन्मदाखल्यावरती मराठा नावाच्या पुढे धर्म कोणता येणार? मग मी वारकरी झालो म्हणजे माझा धर्म काढून टाकायचा का? मी वारकरी झालो म्हणून मी निधर्मी झालो का? माझं आचरण हे माझं हिंदू धर्माप्रमाणेच असणार आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मातला वैष्णवांचा एक उपासना पंथ आहे. काय झालेला आहे? यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे. वारकरी यारे यारे लहान थोर येणारे जे कबीर, मोमीन, नसीब, मुसलमान हे वारकरी संप्रदायाची उपासना घेऊन जर इथे आलेले असतील तर त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाचा धर्म बदलत नाही. त्यांना वारकरी संप्रदाय आवडलेला आहे म्हणून त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारलेला आहे. रामकृष्ण महाराजांनी जे उत्तर दिलं या लवांडेला, त्या लवांडेच्या सगळं डोक्यावरून गेलं. कारण हे जे यांचं षडयंत्र चालू आहे ना, की संतांना या सगळ्या लोकांना पुरोगामी कसं दाखवायचं, शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहून त्यांनी शिवाजी महाराज पुरोगामी कसे होते किंवा ते सेक्युलर वादाचे कसे होते या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी ही यांची एक मोठी फळी, ही चेन कित्येक वर्षांपासून काम करते. हे कम्युनिस्ट लोक या देशामध्ये कम्युनिस्टांचा विचार टाकायचा आणि हा जो देश हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महाराणा प्रतापांच्या असोत, भगतसिंग असोत, जे जे काही वीर होऊन गेले त्यांच्या विचारांवर चालतोय, तो कसा या विचारांवर चालू नये यासाठी यांनी केलेली ही सगळी मोठी एक साखळी आहे. आणि ज्याच्यामध्ये आजचा सेक्युलर हिंदू बांधला गेलाय ते आपल्या लोकांना कळत नाही. याची मला म्हणजे स्वतःला एक खंत वाटते. पण रामकृष्ण वीर महाराजांनी जे काही उत्तर दिलं नाही याच्यावरती हे एकदा जरा पहा, लॉजिकली याचा विचार करा की हे कसे फसवतात आणि आपण नक्की कोण आहोत आणि कशा पद्धतीनं आपण या सगळ्या विषयांकडे पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्या लोकांना, आपल्या हिंदू लोकांना फसवायचं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या. आपले संत हिंदू नव्हते, मग संत हिंदू नव्हते मग विठ्ठलाच्या चरणी कशाला जाऊन पडत होते? मग तेव्हा काय कुठलं कब्रिस्तान नव्हतं का? किंवा तेव्हा कुठली काय मशीद नव्हती का? कुठली मजार नव्हती? मग तिथे जाऊन माथा टेकला नाही या लोकांनी? का विठ्ठलाच्याच चरणी आले? का संत तुकारामांना वाटलं की विठ्ठल हा माझा देव आहे? का ज्ञानेश्वरांना वाटलं की मी भगवद्गीतेवरती माझा सार उभा करतोय, या जीवनाचा सगळा पट मी लिहितोय, मी माझ्या भगवंताला साक्षामध्ये नजरेसमोर ठेवून मी माझं काम करतोय, असं त्यांना का वाटलं? मग त्यावेळेला त्यांनी अल्लाह वगैरे असे शब्द कुठे लिहिले नाहीत? काय सांगतायत ही लोक की आपले संत हिंदू नव्हते? अरे कट्टर हिंदू होते, कट्टर. जर त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व यांना मान्य नसतं तर या लोकांनी, संतांनी विरोध केला असता. पण त्यावेळेला सगळे संत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत उभे राहिलेत, कारण त्यांनी सांगितलंय की राजा तू तुझं काम कर, तुझ्या सैन्यामध्ये इथली लोक कशी पाठवायची ते काम आम्ही आमच्या प्रबोधनातून करू. आणि त्यावेळेला समर्थ रामदास स्वामी असतील, संत तुकाराम महाराज असतील आणि बाकी सगळी संतावळी असेल, या सगळ्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य वाढवण्यासाठी काम केलंय. कशासाठी केलंय? कारण राजा तू आपल्या धर्मासाठी लढतोयस ही गोष्ट त्यांना सांगून द्यायची होती. त्यांच्या गाथेमध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये कुठं आलं नाही की हा शिवाजी नावाचा माणूस हा उगाचच हिंदू लोकांची माथी भडकवतोय, म्हणजे हे जसे आजचे हरामखोर सांगतात हे राजकारणी, असं त्यांनी कुठं लिहून नाही ठेवलं. त्याच्यामुळं हे शरद पवार विचारसरणी काय असतं ना, मी तुम्हाला ओरडून सांगत असतो, ही पुरोगामी विचारसरणी. हा पुरोगामी हा शब्द या लोकांनी काढलाय बाहेर, लक्षात ठेवा. सेक्युलर डावे हे सरळ दिसतात किंवा हा, आणि पुरोगामी म्हणजे काय की ना सेक्युलर ना अगदी उजवा किंवा कट्टर, आम्ही त्याच्यामध्ये. आणि असा हा विचार घ्यायचा आणि हळूहळू प्रत्येकाला याच्यातून फिल्टर करून या पुरोगामी विचारातून सेक्युलरवादाकडे ढकलायचं, यासाठी उभे राहिलेली सगळी लोक आपल्या सर्व लोकांनी एकदा ओळखून घ्यावीत असं मला तरी वाटतं. जाता जाता सांगतो, मार्केट उल्फ ॲपचे 2 मिलियन प्लस डाउनलोड झालेले आहेत आणि हे iOS असो तुमचा अँड्रॉइड असो, इथं दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून उशीर करू नका, जा डाउनलोड करा आणि लवकरात लवकर तुमची ट्रेडिंग जर्नी सुरू करा आणि त्यातून प्रॉफिट कमवा. निश्चित हे सेफ आहे, सुरक्षित आहे आणि फार फार सोपं आहे.